काही कारण नसताना जो उगीच हसत सुटतो, दुसऱ्याने दिलेला योग्य सल्ला जो ऐकत नाही, जो पुष्कळ लोकांशी वाकडा असतो, स्वकीयांना दूर लोटून जो परकीयांशी मैत्री करतो, येता जाता दुसऱ्याची निंदा करतो, पुष्कळ जण जागत बसले असता जो मध्येच हातपाय ताणून झोपतो, दुसऱ्याच्या घरी भरमसाठ जेवतो, आपला मान किंवा अपमान जो स्वतःच्या तोंडाने उघड करतो, जुगार, बाहेरख्याल, चोरी, चहाडी, परस्त्री, पाखरांशी झुंज आणि नायकिणीचे गाणे यामध्ये मग्न असतो, तो माणूस मूर्ख समजावा. आळशी, ऐकण्याची बुद्धी नसणारा, लाजाळू व निर्लज्जपणे विषय भोगणारा तो मूर्ख असतो. जो घरात ज्ञानाच्या पुष्कळ गप्पा मारतो, पण सभेमध्ये गांगरून गप्प बसतो. स्वतःपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या माणसांशी जो फार सलगी करतो, हिताच्या गोष्टी कोणी सांगू लागला तर कंटाळतो, ही सर्व मूर्ख लक्षणे आहेत.